आपल्या विभागात सध्याची राजकारण परिस्थिती काय आहे? काय म्हणजे आता कसं चाललंय माहिती आहे, दोघांमध्ये चालणारा एवढी टप नक्कीच करंजेबाई आणि विश्वजित ढोलक. तुम्ही तुमच्या विभागात गेली 10 वर्ष काय काय बदल पाहिलेत? याला बदल तर असे पाहिलेत, बाप रे. मी 4-5 वर्ष बाहेर होतो, पण आता मी जवळजवळ 1-1.5 वर्ष झाला येतोय. पण मला काहीतरी वेगळंच दिसलं. 27च होते, आता 12,000 आहेत. म्हणजे अशी वेगवेगळ्या पद्धतीच्या दुकानं अशी पडली आहेत. कुठे बिर्याणीची दुकानं लागली आहेत, कुठची माणसं कुठे दुकानं टाकतात काय कळतच नाही. जुने शिवसैनिक तर कुठं गायबच झाले, दिसतच नाही. जुन्या शिवसैनिकांना काय धंदे टाकून दिले नाहीत, बाहेरच्या लोकांना धंदे टाकून दिले. रस्त्याला खाडीच्या लाईनला जर सगळे गेले ना तर बघतील तर तिथे यायला म्हणतील काय आहे. परप्रांतीयांची सगळी घुसाघुसी करून ठेवली आहे. पाणी भरतंय, कुठनं काय भरण्या करतायत, काय वाट लावून ठेवली आहे पुऱ्या कांजूरची. कांजूर एवढा सुंदर आणि मस्त होतं ना, गावातली लोक पण छान होती. आता ते जुने शिवसैनिकच गायब झालेत, कामच करत नाहीत. या दोघांमध्येच टफ आहे. सध्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय बदल पाहिजेत? बदल मला विचारण्यापेक्षा ना, कांजूरमध्ये नाक्यावरती उभे राहा, रिक्षावाल्यांना विचारा. हे रिक्षावाले आहेत ना, या रिक्षामध्ये 4-4 पॅसेंजर बसतात. त्यांना ट्रॅफिक हवालदार आणून ठेवलाय. पहिला रस्ता बनवायला पाहिजे होतं, मग एवढ्या सगळं रिडेव्हलप करता येतं. ट्रॅफिक किती होतं, एवढं ट्रॅफिक होतं. रिक्षावाले हैराण झालेत, रिक्षावाल्यांचा विचारच करत नाही. 10 वर्षामध्ये या रिक्षावाल्यांचा जर विचार केला असता तर मला वाटतं मध्ये काहीतरी रिक्षावाल्यांवर पण काहीतरी विषय झालेत त्यांचे. तुम्ही रिक्षावाल्यांना येऊन विचारा. आमदाराकडून तुमच्या विभागात काय काय सुविधा पाहिजे? ते आमदार येतील निवडून ना, तेव्हा सांगेन मी. सध्याच्या राजकारण परिस्थिती बघताना तुमच्या मते विक्रोळी विधानसभेच्या मतदाराची जनता काय आहे? जन्मत दोनच माणसं आहेत, यांच्यामध्ये टफ होणार. विश्वजित ढोलक, करंजेबाई आणि हिंदुत्व. आता सगळीकडे आपलं तेच चाललंय. त्यामुळे माझ्याकडनं पण जय श्रीराम.